पुण्यामध्ये शाळा बंद आंदोलनामध्ये सहभागी 8,619 शिक्षकांचा एक दिवसाचा पगार कापला जाणार आहे। माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण संचालकांनी या संदर्भातली माहिती दिली आहे। विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी शासनानं यापूर्वीच कारवाईचे आदेश दिले। पुण्यामध्ये वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी एसटी प्रशासन, आरटीओ आणि वाहतूक पोलिसांनी संयुक्त कारवाई केली आहे। बस स्थानकाच्या 200 मीटर परिसरामध्ये बेकायदेशीर पार्किंग करणाऱ्या 140 वाहनांवर कारवाई करत 1,21,000 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे। धरण क्षेत्रामध्ये पावसानं पुन्हा एकदा उघडीप दिल्यामुळे पुणे महापालिकेनं 15 जुलैपासून शहरामध्ये पुन्हा दिवसाआड पाणी पुरवठा करण्याचा निर्णय घेतलाय। आषाढी वारीमुळे तात्पुरती स्थगिती केलेली ही पाणी कपात आता पुन्हा एकदा लागू होणार आहे। छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये अन्न आणि औषध प्रशासनानं 2 नामांकित खाद्यतेल पॅकिंग कंपन्यांवर धाड टाकली आहे। छापे टाकून तब्बल 2,93,35,603 रुपयांचा साठा जप्त केलाय। नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या दोन्ही कंपन्यांचे परवाने रद्द केलेत।